Before joining the class, I was speaking English, but there are many grammatical mistakes in that. When I joined Acme Spoken English classes, then I learned many topics like vocabularies, advanced grammar, sentence creation. So you learn this concept very easy method and in deep. I learned some topics in school also, but I didn't understand it clearly that as I understand in here. Um, Now I don't have the fear of English. Now I have the confidence to speak English. Thank you so much for teaching us. ओके मॅम, हाँ, साधारणतः 4-5 महिने शौर्या इंग्लिश शिकते. तुम्ही पाहताय दररोज मुलगी आपली मोबाईल घेऊन बसते. पण ऍक्च्युली अनेकदा काय होतं, ऑनलाईन क्लासबाबत थोडासा पूर्वग्रह दूषित आहे. ते ऑनलाईन क्लास म्हटलं की शिकता व्यवस्थित येत नाही, प्रॉपर मुलांना समजत नाही, त्यांना व्यवस्थित लक्षात येत नाही कॉन्सेप्ट. तुमचा काय अनुभव आहे? हा, मला पण पहिला असंच वाटत होतं की ऑनलाईन टीचिंग मध्ये थोडं व्यवस्थित मुलं करणार नाहीत. पण आता जेव्हा तिला मी क्लास जॉईन केला तेव्हापासून बघते तर असं काही इश्यू नाहीये ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये. जर मुलं सिन्सिअर करणारे असतील तर खरंच व्यवस्थित ऑनलाईन पण शिकू शकतात. आणि क्लास बद्दल सांगायचं असेल तर खरंच तुमची शिकवण्याची पद्धत आहे ती खूप इझी आहे आणि खूप डीप मध्ये शिकवता तुम्ही. आणि अगदी छोट्या मुलांपासून अगदी मोठ्यापर्यंत ती कन्सेप्ट कशी क्लिअर होईल असं करून तुम्ही शिकवताय. आणि तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे किंवा सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करणं आणि अगदी मराठी सेंटेन्स मध्ये करणे, इंग्लिश सेंटेन्स मराठीत करणे, ही एक कन्सेप्ट खूप मला आवडली. आणि हा क्लास जे जॉईन करतील ते खरंच खूप इंग्लिश स्पीकिंग छान करू शकतील, मला असं वाटतंय. खूप तुम्ही छान. सांगाल त्या पद्धतीने जर स्टुडंटनी केलं तर ते खरंच खूप इंग्लिश छान बोलू शकतील. Very nice. आणि शौर्याचा एक्सपिरियन्स असा आहे की पहिली पण ती बोलत होती पण खूप मिस्टेक्स व्हायच्या तिच्यात आणि ग्रामर मध्ये मार्क्स तिचे कट व्हायचे. मग आता एवढं छान तिचं ग्रामर झालेलं आहे की आउट ऑफ मार्क्स पडतील तिला. Definitely. खरंच थँक्यू सर. I have the confidence because Surya did everything, whatever I told her. Surya, Yes, sir. Before I join class, I make many mistake. But in the first day, I remember, sir, take some words. I realized my mistake. You say, tell me the spelling of village. Everyone said the village, but the vocabulary is village. Every week, sir give a test on the grammar. Sir take drill and give our homework and say make positive, negative and translate the sentence. I don't know how to speak English fluently, but sir will teach the all students. I really so happy to speak English. The all credit goes to the Ram sir. I really happy. Thanks a lot, sir. I confident to speak English. I will never forget this class. Sir, you leads me better to the best. Thank you, sir. hi. हा, नमस्कार सर. जसं की तुम्ही बोललात खरंच आहे. म्हणजे माझा एक्सपिरियन्स म्हणजे माझे नंदुबाई आणि त्यांचे मिस्टर असे दोघं पण तुमच्याकडे शिकलेले आहेत माझ्या फॅमिलीतून. त्याच्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स मी ऐकलेला की तुम्ही छान शिकवताय, स्टिच करताय म्हणून. त्यानंतर मग काही कारणास्तव मला त्याला लावायचा होता क्लास पण काही लावता आला नव्हता. पण तरीही मी म्हणजे होतं की एक ना एक दिवस मला तुमच्याकडे त्याला क्लास लावायचा. त्याच्यामुळे कायम तुमचे स्टेटस बघणे, व्हॉट्सअपला म्हणजे ठेवलेलाच मी नंबर. त्यानंतर एक वेळ अशी आली की आता तो 10वीत गेलाय. मग त्याला मला असं वाटलं की कुठेतरी मला त्याला क्लास लावणं गरजेचं आहे. का तर 10वीचा पेपर आहे म्हटलं की त्याला इंग्लिश येणं गरजेचं आहे. म्हणून मग मी की नाही, मग आता निर्णय घेतला की त्याला तुमच्याकडे क्लासला लावायचंय. आणि फरक मला त्यात खूप जाणवलाय, छान बोलणं वगैरे. आणि म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पहिली टेस्ट घेतली त्या दिवशीच मला वाटतं मी तुम्हाला फोन केलेला
की सर कुठेतरी म्हणजे मला आज जाणवलं की खूप मागे येतो, खूप. म्हणजे शिक्षक काय करतात, शाळेत शिकवतात, मागं काय म्हणजे म्हणतात ना, मागं सपाट पुढे चाललंय आणि मागचं सपाट होत चाललंय, असा विषय त्याच्यातून झालेला होता. की कितीतरी म्हणजे साधे साधे सिंपल, तुम्ही मला वाटते पहिल्या स्टेजमध्ये सिंपल सिंपल तुम्ही स्पेलिंग्स दिलेले, ते पण बाय मिस्टेक त्याचे एक दोन चुकलेले होते. मग तिथं मला पण रिअलाइज झालं की हो, बऱ्याच आपला मुलगा खूप मागे आहे, जरी 10वीत गेला असेल तरी खूप मागे आहे. मग त्यानंतर रेग्युलर त्यांनी तो क्लास तुमचा जॉईन केला. तुम्ही जे काही रोजचं ड्रिल वगैरे घेत होता ते मी स्वतः बघितले. सगळेच जण म्हणजे ड्रिल छान करत होते आणि त्याच्यात आता फरक मला भरपूर जाणवतोय खूप छान प्रकारे. आणि मेन म्हणजे त्याच्याबरोबर त्याच्या भावाच्यातही मला तो जाणवलाय. भले तो कंटिन्यू त्याच्यावर बसत नव्हता, पण मला म्हणजे आता तुम्ही आत्ताच्या शेवटी तुम्ही असे म्हणजे हे देत होता, विषय देत होता की ह्या ह्या विषयावर तुम्हाला बोलायचंय. तर त्याचा भाऊ त्या दिवशी रेडी होता बोलायला, पण नंतर मीच दिला नाही. पण आज त्याला बोलायची इच्छा आहे, तर एक 2 मिनिटं त्याच्याशी तुम्ही बोला अशी माझी इच्छा आहे. कारण त्याचा इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासचा त्याच्यावरही बराच परिणाम पडलाय. त्याच्यामुळे नक्की जरा नक्की 2 मिनिटं त्यालाही देते मी बोलायला. येस येस येस. बोला. Hi Ram sir, येस हाय. you teaches कसे to my. वाटला क्लास? गो अहेड गो अहेड. With myself. My name is Aradhya Kiran Godse and I learning in 5th standard. I I live in Satara in Tamdai Nagar. ओके. तुला सांग ना कसं कसं वाटलं क्लासमध्ये. You teach the so good. You teaching my brother, but I realize you teaching to me. You teach so good. ओके. थँक्स अ लॉट. Thank you, sir. मोस्ट वेलकम. बघ When I was started the class, then I am so feared because first lesson our class, then my fear is gone and I speak English now. I feel it sad because it's the last day of our class. I learned very lessons. I learned all words, all vocabulary. I learned pronunciation of spellings. I confidently speak English and I learn sentence. ओके व्हेरी नाईस. ऍक्च्युली शौर्य's mother is my student, so I would like to ask her, please, ma'am, what is your experience about your son? ओके, आता सर आताच सांगते की आता जर त्यांनी बोलला ना, ते जे स्पीच त्यांनी आता दिलं, ते स्पीच जस्ट मी आत्ताच ऑफिस वरून आले, तर ते स्पीच त्यानं रेडी केलेलं की आई मी हे Very good. सांगणार आहे सरांना. त्यांनी स्वतःच केलंय. तर काही Good. मी त्याचा भाऊ, माझा भाऊ पण होता, त्याला विचारलं तू हे त्याला सांगितलं का? तो बोलला नाही त्यांनीच केलंय. त्यामुळे मला असं वाटलं, आणि मी तुम्हाला पहिलेच बोलले, मी तुमची स्टुडंट आहे, तुमचे कन्सेप्ट सगळं आहे. माझ्याकडून चुकी झाली की मी स्वतः टाइम नाही देऊ शकले, पण 50 to 70% मी स्वतःमध्ये ग्रोथ केलाय. आणि मी जॉब करत जेव्हा माझं टायमिंग मिसमॅच व्हायचं, त्यामुळे क्लास वगैरे नव्हते कंटिन्यू. पण मी परत तुमच्याकडे जॉईन केला, कारण की मला माहितीये की तुमच्यावर माझा ट्रस्ट होता की तुम्ही तुमच्या ज्या कन्सेप्ट आहे, शिकवण्याची जी पद्धत आहे ती खूप छान आहे. मला खूप पहिल्यापासून मी आवडलं. मी खूप लोकांना सजेस्ट पण करते की माझे एक सर आहेत, भले तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, पण माझे एक सर आहेत, ते खूप छान शिकवतात. मी सगळ्यांना सजेस्ट करते की मला सांगा तुम्हाला कधी लावायचा क्लास. आणि मेन पॉईंट तुम्हाला खरं सांगायचं तर जेव्हा मी क्लास जॉईन करायचा, हा विचार त्याला सांगितला शौर्य. मी अर्धा तास शौर्याला समजावत होते की क्लास तुला काही फेस टू फेस नाही करायचा, ऑनलाईन करायचा. मी सरांना सांगते की तुला काही प्रश्न विचारू नका. आणि तुम्ही तर एक्सपिरियन्स घेतला की तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यात पहिला हा ट्राय तोच करायचा. तर मी सांगेन की माझा इंग्लिश नाही शिकला तरी चालेल, बट त्याचा जो कॉन्फिडन्स जो आलाय ना, तो मी स्वतः नाही त्याच्यात आणू शकत होते. त्यासाठी मी खूप खूप थँक्यू बोलेन. आणि मी कम्पेअर नाही करणार, पण जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्या लेवलचा माझा मुलगा आहे. माझा मुलगा सेमीला आहे. आणि तुम्हाला हे पण माहितीये
की मी जेव्हा त्याला स्कूलला टाकत होते तेव्हा मी तुम्हाला पण विचारलं होतं की सर मी कोणत्या मीडियमला टाकू म्हणून. तर तुम्ही मला म्हणालात की सेमीला बेस्ट आहे. तर आता म्हणजे मला त्याचं काही टेन्शन नाही. मेन कसं अजून त्याचं खूप लाईफ पुढे आहे. तो इंग्लिश अजून ग्रोथ करेल. त्यामुळे यासाठी मेन त्याचा पाया खूप छान झालाय आता बऱ्यापैकी म्हणजे आणि मी त्याच्या पप्पांबद्दल तर सांगितलं त्याचे पप्पा नकोच बोलत होते. पण मी बोलले नाही मला बोलले होते की तू किती शिकले? मी बोलले नाही मी टाइम नाही देऊ शकले. मेन त्यावेळेस चूक माझी होती आणि मी तुम्हाला एक्सेप्ट केले होते की सर मला टाइम नाही देता आलेला. तरी पण माझ्यामध्ये 70% ग्रोथ आहे इंग्लिशची. 100%. पण माझ्या मुलामध्ये मी सांगते की आता नाही झालं तर 90% तर आहे. 10% अजून त्याचे स्वतःचे एफर्ट्स असेल. त्यानंतर मी आहे. मी त्याला सपोर्ट करेन. तुम्ही वर्ब जे दिलेत पूर्ण डिपेंड आहे ते वर्ब खूप छान आहे सर. व्हॅकॅब्युलरी खूप छान आहे. मी त्याच्याकडून ती करून घे. आणि मेन म्हणजे इझिली सेंटेन्स क्रिएशन करतो तो. इझिली. माझ्याशी बोलताना एखाद्या शब्दाचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे माझ्याकडून चुकतं. की नाही आई हे चुकलंय. तो मला शिकवतो. वडिलांना पण तोच शिकवतो की ते चुकीचं आहे. त्याच्यातला हा जो कॉन्फिडन्स आहे हा फक्त तुमच्यामुळे आलाय. हे मी सांगते. थँक्यू सो मच सर. थँक्यू. टीचिंग इज अ व्हेरी जी पद्धत आहे शिकवण्याची ती एकदम एक्सलंट आहे सर. बट मी कमी पडलो वेळ द्यायला काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे. त्याबद्दल आय एम सो सो सॉरी सर. येस सर, येस सर. ओव्हरऑल क्लासचं कसं काय तुम्हाला अनुभव काय आला? कसं वाटलं? पार्थी तुमची मुलगी माझ्याकडे होतीच. तो अनुभव तुम्हाला होता. पण पर्सनली ज्यावेळेस तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला? सर तुमचा क्लास जॉईन करण्या अगोदर मी जवळजवळ 3 ते 4 क्लासमध्ये मी जॉईनिंगसाठी गेलो होतो. त्यांचे मी फर्स्ट डेचा बघितलं मी कसा एक्सपिरियन्स, आणि मी तिथे जॉईनिंग नाही केली. पण माझ्या मुलीचा जो जॉईनिंग केल्यानंतर जो तिचा एक्सपिरियन्स होता मी तो बघितला, आणि त्याच्यामुळे मी जॉईन केलं. तर मला डेफिनेटली असं वाटलं की बाकींपेक्षा इथे काहीतरी वेगळं होतं, आणि ते मला तिथे वेगळं मिळालं तुमच्याकडे शिकायला सर. आणि माझं इंग्लिश खूपच कच्चं होतं, खूप म्हणजे खूपच कच्चं. पण ते, आणि मला मनामध्ये पण एक निगेटिव्हिटी होती की नाही हे खूप कठीण आहे, आपल्याला जमणारच नाही. पण तुमची जी पद्धत आहे शिकवण्याची त्याच्यामुळे मला हळूहळू असं आवड निर्माण झाली. पण It was a very nice experience, sir. Before starting class, I was afraid of English. If I was something wrong in my speech, uh, but after finishing the class, that fear is gone. Today, I speak English fluently because of only this class. And also, sir, you explain all concepts very simple way. Uh, you explain everything nicely. Also, the chapter of tense was explained nice. Seriously, today I feel like if I had taken class before my PA exam, uh, it would have definite benefited for me. Uh, वाईस but अहो थोडा मोठ्याने. but I will definite benefit for this class for my future exams. Uh, Thank you, sir. You explained all the concepts very nicely. Thank you.